शाळेच्या पहिल्या दिवशी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। माणगाव तालुक्यातील उणेगाव या गावातील आदर्श शाळेने एक अनोखी परंपरा जपली आहे। शाळेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गणवेशातील विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत दिंडी काढली। यानंतर प्रवेशद्वारावर त्यांची ओवाळणी करून औक्षण करण्यात आलं। विशेष म्हणजे इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातापायाचे ठसे घेऊन ते जतन करण्याची अनोखी पद्धत शिक्षकांकडून राबवली गेली आहे। शाळेतील या अनोख्या स्वागत परंपरेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। 2025 आणि 26चं शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे। अर्थातच आज शाळेचा पहिला दिवस आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या उभ्या आहोत, ही शाळा आहे उणेगाव मधली। एक रायगड जिल्हा परिषदेची आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं आणि आज अर्थातच पहिल्या दिवशी मुलांचं शाळेमध्ये स्वागत करण्यासाठी सर्व शिक्षक आणि त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ असतील, पालक असतील, हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गावातून शाळेतल्या विद्यार्थ्याने गणवेश परिधान करून एक दिंडी काढली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शाळेच्या गेटवरती त्यांचं या ठिकाणी आरती ओवाळून स्वागत केलं जात आहे। एक अनोखी परंपरा या ठिकाणच्या शिक्षकांनी जपलेली आहे आणि आपण ते आता दृश्यांमध्ये पाहतोय। इयत्ता पहिली मध्ये जे पहिल्यांदाच प्रवेश घेत आहेत त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या पावलाची खुणा आणि हातांच्या खुणा ह्या अशा पद्धतीने कुंकूच्या साहाय्याने या उमटवल्या जात आहेत। कारण हा शाळेतील या विद्यार्थिनीचा आणि विद्यार्थ्याचा पहिला प्रवेश आहे आणि हे कायम त्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहावं, स्मरणात राहावं आणि तिची आठवण या शाळेमध्ये राहावं म्हणून ही परंपरा या ठिकाणच्या शिक्षकांनी जपलेली आहे। दरवर्षी याच पद्धतीने इयत्ता पहिलीतल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातं। हे अनोख्या पद्धतीचं आपल्याला उणेगावच्या या आदर्श शाळेमध्ये पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर उणेगाव मधली ही जी आदर्श शाळा आहे यांनी या शाळेमध्ये प्रवेश देताना आदर्श परंपरा जपलेली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। जिल्हा परिषदेच्या शाळेकडे सर्व ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचा सुद्धा ओढा वाढावा ही एक परंपरा जपण्यासाठी आपण शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत आणि त्यासोबत शूज सुद्धा मिळालेले आहेत, पाठ्यपुस्तकं मोफत मिळालेली आहेत। सर्व विद्यार्थी आपल्या समोर दिसत आहेत की गणवेश परिधान करून सर्व विद्यार्थ्यांचं यथोचित स्वागत करतायत। पहिलीमध्ये जवळपास 10 प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि आमच्याकडे गोरेगाव वरून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी प्रवेशित यावर्षी होत आहेत। या शाळेतील सर्व शिक्षक खूप चांगले आहेत। या शाळेत खूप विविध उपक्रम राबवले जातात। त्याच निमित्ताने शाळा प्रवेश हा उत्सव खूप मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। मुलांना लेझीम, नृत्य वगैरे त्या साहाय्याने आम्ही शाळा प्रवेश उत्सव साजरा करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।